चला आज आपण निर्वाचन आयोगाचे अधिकार आणि कार्य हे पाहणार आहोत. आता निर्वाचन आयोगाची काल रचना आपण पाहिलेली आहे. निर्वाचन आयोग संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये त्याची तरतूद केलेली आहे, याचा विचार आपण कालच्या तासामध्ये केलेला आहे. घटनेच्या कलम 324 ते 300 किती 328 या कलमांमध्ये निवडणूक आयोगाचं तरतूद असले आपल्याला दिसून येतं आणि त्याची रचना पण आपण आज कालच्या तासामध्ये पाहिलेली आहे. तर आजच्या या तासामध्ये निर्वाचन आयोगाचे अधिकार आणि कार्य आपण पाहणार आहोत. आता सर्वप्रथम कालच्या तासाला आपण चर्चा केलीच होती, की निर्वाचन आयोगाला वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यामध्ये मतदार याद्या तयार करणे असतील, निवडणुका जाहीर करणे, निवडणुका खुल्या वातावरणामध्ये पार पाडणे, निकाल घोषित करणे, या सर्व बाबी निवडणूक आयोगाला करावे लागतात. त्यामध्ये आपण पॉइंट वाईज जाऊया. आता पहिलं काम निवडणूक आयोगाचं पहिलं काम हे मतदारांच्या याद्या तयार करणे. आता हे मतदारांच्या याद्या तयार करणे हे निवडणूक आयोगाला करावं लागतं. हे त्याचं पहिलं काम, महत्त्वाचं काम आहे. त्याशिवाय निवडणुका ह्या अ, होऊ शकत नाहीत किंवा काय म्हणूया आपण एकदा मतदार याद्या झाल्या म्हणजे काम संपलं असंही नाही. तर सतत व्यक्तींची भर पडत असते. जो भारतीय नागरिक स्त्री किंवा पुरुष वयाची 18 वर्ष पूर्ण करतो, त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार किंवा प्रौढ नागरिकत्व संविधानाने बहाल केलेलं आहे. त्यामुळं सतत ही मतदार याद्या अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते, लक्षात घ्या. तर ही प्रक्रिया राबवण्याचं काम निर्वाचन आयोगाला करावं लागतं आणि हे करत असताना मग जो कोणता स्त्री आणि पुरुष भारतीय, तो भारतीय नागरिक असावा ही पहिली अट आहे. मतदानामध्ये नाव नोंदवण्यासाठी दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावीत. तो भ्रष्टाचारी नसावा किंवा गुन्हेगारी नसावा, त्याच्यावर गुन्हेगारी वृत्तीचा ठपका नसावा किंवा तो अनिवासी नसावा, म्हणजे भारतामध्ये राहणारा नसावा. थोडक्यात जर भारतामध्ये राहणार नसेल, तर तो सुद्धा अपात्र असा गृहीत धरला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदार याद्या अद्ययावत आणि तयार केल्या जातात आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदार याद्या तयार करत असताना निवडणूक आयोग फक्त आणि फक्त एक 2-3 पात्रता वर ज्या सांगितल्या त्याच गृहीत धरतं. त्या पात्रता म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण करणे, तो भारताचा नागरिक असणे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर वेगवेगळ्या कोणत्याही गुन्हेगारी वृत्ती किंवा काही भ्रष्टाचाराचे आरोप असं काही झालेलं नसणे. ह्या सगळ्या याच गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. पण आपण असं म्हणू शकत नाही, की जात, धर्म, भाषा, पंथ या आधारावर मतदानाची वेगवेगळी वर्गवारी केली जाते का? वेगवेगळं मतदान केलं जातं का? तर मतदारांसाठी जात, धर्म, वंश, लिंग याचा काही आधार घेतलेला नाही. तर सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व वंशाच्या, सर्व लिंग, वर्ण ह्याचा कशाचाच भेदभाव न करता सर्वांना समान मतदानाचा हक्क भारतीय संविधानानं दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं मतदार याद्या तयार करत असताना फक्त ती वरची अट भारतीय नागरिकत्व आणि वयाची 18 वर्ष पूर्ण याच गोष्टीचा विचार केला जातो. आता निवडणुकीला उभं राहण्यासाठी मात्र जातीचं म्हणजे जात ही बघितली जाते. म्हणजे जाती आरक्षण जे आपण संविधानाने दिलेलं आहे, ते निवडणुकीला लढवण्यासाठी आरक्षण असतं. पण मतदान करण्यासाठी, मतदानामध्ये नाव नोंदवण्यासाठी याचा आधार कशाचाही घेतला जात नाही. आता मतदार याद्या तयार करणं एवढी सोपी सुद्धा गोष्ट नाही. कारण का बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता तुम्हाला मी सांगितलंय, की निवडणूक आयोगाचं स्वतंत्र असं कर्मचारी वर्ग नसतो म्हटला, बरोबर आहे? आणि निवडणूक आयोगाचा कर्मचारी वर्ग नसल्यामुळं
सर्व राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना कामं करावी लागतात. म्हणजे मतदार याद्या तयार कराव्या लागतात. अशा वेळेस त्या स्थानिक लेव्हलच्या जे कर्मचारी असतील किंवा राजकीय पुढारी असतील यांच्या माध्यमातून ब बऱ्याच प्रमाणात अपात्र, बोगस मतदाराची नावनोंदणीसुद्धा केली जाते किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांची नाव नोंदणी केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ह्या गावात पण मतदान आहे, त्या गावात पण आहे किंवा या मतदारसंघामध्ये पण आहे, त्या मतदारसंघामध्ये पण आहे. अशा पद्धतीनं हे बोगस नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असते. मग अशा वेळेस अ, याला निवडणूक आयोगाला दक्षता घ्यावी लागते. आता सगळं बऱ्यापैकी ऑनलाईन झाल्यामुळे याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळी बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी अ, मतदारांची नोंदणी केली जात असे आणि बऱ्याच बोगस नोंदणीसुद्धा होत असे. त्यामुळं एक मतदानातील पारदर्शकता जी आपण म्हणतो, ती पारदर्शकता कुठेतरी अं, कमी झालेली आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. तर ती पारदर्शकता अ, वाढवण्याच्या दृष्टीनं ह्या सर्व गोष्टी निर्वाचन आयोगाला लक्षपूर्वक करावे लागतात. हे झालं पहिलं सर्वात महत्त्वाचं काम. आता तुम्हाला माहीत असेल, की मागच्या वर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण ॲडमिशनच्या वेळेस अ, मतदार याद्या किंवा जे विद्यार्थी 18 वर्ष पूर्ण केले असतील, त्यांची आपण ॲडमिशन बरोबरच त्यांचा फॉर्म मतदार याद्यांचा फॉर्म किंवा मतदानामध्ये नाव नोंदवण्याचा फॉर्म, मला वाटते 6 नंबरचा फॉर्म काहीतरी होता. तो आपण भरून घेतलेला होता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपण महाविद्यालयामध्ये सुद्धा असे उपक्रम शासन राबवण्यास सांगू शकतं. महाविद्यालय असेल म्हणजे जिथं-जिथं सार्वजनिक कार्य करणारे क्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा शासन हे सांगतं हे करण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीनं हे मोठ्या प्रमाणात हे काम चालतं. मतदान याद्या तयार करण्याचं आणि हे निरंतर काम आहे. हे काय आता यादी कंप्लीट झाली म्हणजे नाही, तर दर वर्षी, दर महिन्याला त्याच्यामध्ये वाढ होत असते. प्रत्येकाचं वय हे 18 वर्ष वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळ्या काळामध्ये होत असतं. त्यामुळं त्यांची नोंद ही सतत चालू असते. हे पहिलं काम झालं. दुसरं निवडणुकांचे संचलन करणे. दुसरं काम आहे निवडणुकांचे संचलन करणे. आता ज्यावेळेस निवडणुका असतात, आता कालच वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, बरोबर आहे. मग ते कुठलीही निवडणूक असेल, मग ती संसदेची असेल किंवा विधिमंडळाची असेल किंवा स्थानिक शासनातील म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचं असेल, कोणतीही निवडणूक असेल. मग अशा वेळेस या निवडणुकांचं संचलन करणे चं काम सुद्धा निवडणूक आयोगाला करावं लागतं. केंद्रीय निवडणूक आयोग संसद आणि विधिमंडळाचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकाचं संचालन करतं आणि राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वशासनातील सर्व संस्थांच्या निवडणुकांचं संचालन करत असतं. हे काल तुम्हाला सांगितलं मी कालच्या तासामध्ये. तर निवडणुकाचं संचलन करायचं म्हणजे काय? मतदार याद्या तर तयार करणं आहेच. ते तर झालंच. ते चालूच असतं काम त्यांचं. मग त्यानंतर संचलन करणे म्हणजे ज्या-ज्या ठिकाणी, ज्या-ज्या वेळेस निवडणुका घ्यावयाच्या असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे. त्या ठिकाणी ची सर्व तयारी निवडणुकीशी संबंधित सर्व तयारी करणे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी काय म्हणतो आपण तेथील नियंत्रण करणे, असे महत्त्वाचे काम करावे लागतात. कारण का निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक घेणे आणि निवडणुकीचा निकाल लावणे इथपर्यंत सर्व गोष्टीवर केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष ठेवावं लागतं. यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग त्यासाठी लागत असतो आणि हा कर्मचारी वर्ग राज्य सरकारांनीच पुरवायचा असतो, हे तुम्हाला सांगितलं. मग ते प्रशासनातील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असेल किंवा शाळा महाविद्यालयातील शिक्षक असतील किंवा हे सर्वच लोकांना या कामामध्ये लावलं जातं आणि त्यांच्याकडून ह्या निवडणुकीचं काम पूर्ण केलं जातं आणि हे करत असताना मग निवडणूक प्रत्यक्षात पार पाडत असताना आपल्याला माहीत आहे, की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गटाकडून, वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या ह्याच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस जास्तीत जास्त
खुल्या वातावरणात, स्वच्छ वातावरणात आणि निपक्षपाती निवडणुका पार पाडण्याचं एक मोठं आव्हान निवडणूक आयोगापुढं असतं आणि त्यासाठी म्हणून सगळ्या ह्याच्यावर एक म्हणजे अनेक कर्मचारी नेमले जातात आणि सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवण्यासाठी हे कर्मचारी नेमले जातात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आता किती तयारी लागते पहा. अ, निवडणुकाचे मतदान केंद्र, बूथ कुठं करायचे, काय नाही त्याची व्यवस्था करावी लागते आणि बॅलेट पेपर असतील, बॅलेट आता मशीन आहेत, ते व्यवस्थितपणे तिथं पोहोचणे, त्या मतदान केंद्रावर, मग त्याची मतदान प्रक्रिया पूर्ण होणे व्यवस्थितपणे. त्यानंतर ती आपल्या जाग्यावर व्यवस्थित जाणे, कोणीही येऊन दबावाच्या माध्यमातून बोगस मतदान करू नये यासाठी मग किती मोठी यंत्रणा असते. पोलीस असतात त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस दिलेला असतो. सर्व कर्मचारी असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि संवेदनशील क्षेत्र जिथं असतं, म्हणजे अनेक भागामध्ये नक्षलवादी असेल किंवा अशा भागामध्ये तर काय म्हणतो आपण जवानसुद्धा तैनात केले जातात. ह्या अशा अनेक काळजी ह्यांना घ्यावी लागते. निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. निरीक्षक म्हणजे मतदान व्यवस्थित चाललंय का हे पाहण्यासाठी निरीक्षक फिरत असतात. बोगस मतदान होऊ नये म्हणून आपल्याला माहीत आहे, की प्रत्येक मतदाराला ओळखपत्र दिलेलं असतं. ते ओळखपत्र देण्याचं कामसुद्धा निवडणूक आयोगाला करावं लागतं. आता त्याला सुद्धा अनेक पर्याय आहेत. 15-16 जे काही वोटिंगच्या वेळेस मतदान पत्रच असावं असं काही नाही. मतदानाचंच ओळखपत्र असावं असं काही नाही. तर मग आधार कार्ड असेल किंवा लायसन असेल किंवा जे कोणतं असे एक 10-15 ची लिस्ट निवडणूक आयोग जाहीर करतं, की एकाला एक पर्याय. जेणेकरून फक्त तो मतदारांची ओळख पटली पाहिजे एवढंच त्याच्यामध्ये पाहिलं जातं. म्हणून ती मतदान ओळखपत्राशिवाय सुद्धा अनेक कागदपत्र ग्राह्य धरण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींचे सहीचे सील मतपेटीवर लावणे. मतपेटी म्हणजे पूर्वी मतपेटी होती. आता मशीन्स आहेत. त्या मशीन्स सील करणे. हे सील करण्याचं काम तेथील कर्मचारी करतात. आणि मग त्याच्यावर त्या उमेदवारांची सह्या असतील, प्रतिनिधींची सह्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी गुप्त पद्धतीने घ्याव्या लागतात. आणि आता इथं आपण जुन्या पद्धतीनं सांगितलं, की मतपत्रिकेची घडी घालणे वगैरे, घडी घालण्याचा प्रकार आता संपलेला आहे बऱ्यापैकी. मशीन्स असल्यामुळं फक्त मतदारांना जाऊन आपल्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन तेवढं दाबायचं आहे. एवढंच काम करायचं आहे. पूर्वी मात्र कागदावर होतं त्याच्यावर सील शिक्का मारायचा होता. ती घडी घालायची होती मतदान पत्रिका आणि त्या पेटीमध्ये टाकायची प्रक्रिया होती पूर्वी. तर ह्या सगळ्या गोष्टी वर नियंत्रण मात्र निवडणूक आयोगाला करावं लागतं. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या म्हणजे हे असतात, काय म्हणतो आपण जबाबदारीच्या असतात, की त्याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली ना, की मग त्या ठिकाणी पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात. एकाही बूथवर जरी थोडासा हे झाला, तर त्या मतदारसंघाची निवडणुकीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून संपूर्ण यंत्रणेला निवडणूक होईपर्यंत काळजीपूर्वकच काम करावं लागतं. आता मागच्या विधानसभेमध्ये माझी सुद्धा निवडणूक अधिकारी म्हणून किंवा एका बूथवर प्रमुख म्हणून विधानसभेला इस्लामपूर तालुक्यामध्ये माझी ड्युटी होती आष्टा भागामध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अ, सॉरी लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये आष्टामध्ये होती आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तिकडं अ, ह्याच्यामध्ये होती शिराळा तालुक्यामध्ये अ, चांदोली जे उद्यान आहे त्या परिसरामध्ये माझी ड्युटी होती. मग त्या परिसरामध्ये आमच्या 2-3 ट्रेनिंग घेणे, निवडणूक आयोगाला किती कामं करावं लागतं. कारण का हे जे कर्मचारी आहेत म्हणजे आमच्यासारखे सर्व काम करणारे, त्यांना 2-3 ट्रेनिंग देणे. कारण का मशीन्स असतात, नवीन-नवीन अद्ययावत उपकरणं आलेली आहेत. बरोबर आहे. आणि या उपकरणाची हाताळणी कशी करायची, त्याची सील कशी करायची, मॉकपोल कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आम्हाला 2-3 वेळेस दिलं जातं. मग आदल्या दिवशी आम्हाला त्या बूथवर पोहोचवलं जातं. त्यासाठी खूप-खूप नियोजन लागतं. मोठी यंत्रणा असते. मग सर्व बसेस त्याच्यासाठी अवेलेबल करून दिल्या जातात. मग त्या बसेस संध्याकाळी तिथं आम्हाला नेऊन सोडतात त्या बूथवर. मग त्या ठिकाणी जाऊन काय आम्हाला संध्याकाळी पूर्ण उद्याचं नियोजन करावं लागतं. तिथे गेल्यानंतर काय आराम करायचा नसतं, तर डायरेक्ट सर्व जे साहित्य दिलेलं असतं, त्या सर्व साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य अ, व्यवस्थित लावून घेणे, मशीन्स व्यवस्थित सेटअप करून घेणे आणि दुसऱ्या दिवशी मॉकपॉल घेऊन मशीन्स चालू करणे आणि ते व्यवस्थितपणे सील करणे, ह्या सगळ्या तांत्रिक आणि बारकाईच्या गोष्टी आहेत.
आणि या गोष्टीमध्ये थोडं जरी चूक झाली तर संपूर्ण त्या मतदारसंघातील याच्यावर परिणाम होतो. मतदानाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात आणि ह्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित हँडल करणे ही खूप मोठी जबाबदारी निर्वाचन आयोगाची असते हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर निवडणूक रद्द करणे. निवडणूक रद्द करणे. आता हे पुढचं एक त्यांचं महत्त्वाचं काम. आता निवडणूक रद्द कधी केली जाते, की आताच तुम्हाला सांगितलं, की ज्या ठिकाणी कुठं गैरप्रकार झाला असेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कुठं बोगस मतदान झालं असेल, कुठं बूथसुद्धा ताब्यात घेतले जातात आणि बोगस मतदान केलं जातं. तर असं कुठं घडलं असेल, तर त्या ठिकाणची निवडणूक रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो किंवा आता हे जे टेक्निकल प्रॉब्लेम मी सांगितलं, असं जरी असलं, तरी तेथील निवडणूक रद्द होते. टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा आपण आता मध्यंतरी न्यूज ऐकतो ना, की मशीनमध्ये एका पक्षाला मतदान केलं तर दुसऱ्याच पक्षाला जातंय, मतदान होतंय. असं काही शंका उपस्थित होतात आणि ते जर खरंच असेल, तर असं जर झालं असेल, तर अशा ठिकाणच्या सुद्धा निवडणुका रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. ती सत्यता पडताळल्यानंतर मग ते जर सत्य असेल, तर डबल निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात. फेर निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात. म्हणजे हे सर्व गोष्टी अ, यांना करावे लागतात. निर्वाचन आयोगाला करावे लागतात. त्यानंतर पोटनिवडणुका घेणे. आता फेर निवडणुका म्हणजे तिथं रद्द झालं तर तिथं सुद्धा फेर निवडणूक घ्यावी लागते आणि पोटनिवडणूक याचा अर्थ असा आहे, की एखाद्या ठिकाणची निवडणूक झालेली आहे आणि त्यानंतर अ, उमेदवारसुद्धा निवडून आलेला आहे, पण काही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाली असेल, त्याचा मृत्यू झाला असेल किंवा काहीही झालं असेल, अशा परिस्थितीमध्ये मग त्या एकाच ठिकाणाची जागा त्याला परत निवडणुका घेतल्या, त्याला पोटनिवडणूक असे म्हणतात. त्या एकाच ठिकाणासाठी पुन्हा एकदा निवडणुका घेतल्या जातात. तर हे सुद्धा घेण्याचा अधिकार ह्यांना आहे, निवडणूक आयोगाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. अ, त्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांची पक्षचिन्हे ठरवून देणे. आता हे पण अगदी महत्त्वाचं काम म्हणजे राजकीय पक्षांना मान्यता देणे. कारण का कोणताही पक्ष निवडणुकीमध्ये उतरत असताना सर्वप्रथम कोणताही गट, समूह जे कोणी निवडणुकीमध्ये उतरण्यास इच्छुक असतात, ते मग आपल्या राजकीय पक्षाची नोंदणी साठी मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतात. आणि एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा द्यायचा का प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा द्यायचा का लोकल पक्ष म्हणून दर्जा द्यायचा, हे सर्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. त्याचे निकष आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी एखाद्या पक्षाला देशातील अ, वेगवेगळ्या 4 घटक राज्यामधून 4% मतदान मिळवावं लागतं. 4 घटक राज्यांमधून 4% मतदान जेव्हा प्राप्त होतं एखाद्या राजकीय पक्षाला, तेव्हा तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होण्यास पात्र असतो. आता मला वाटते 5 ते 6 राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून आहेत. काँग्रेस, बी-जे-पी, साम्यवादी पक्ष, साम्यवादी दोन्ही कम्युनिस्ट आणि साम्यवादी पक्ष. त्यानंतर अलीकडपर्यंत बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टी होती. आता ह्या मागच्या निवडणुकीमध्ये कमी जास्त त्याच्यामध्ये मतामध्ये फरक पडलेला असेल. परत राष्ट्रवादी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा राष्ट्रीय पक्ष होता. म्हणजे हे जे राष्ट्रीय पक्ष म्हणजे एकापेक्षा जास्त घटक राज्यामध्ये किंवा 4 घटक राज्यामध्ये 4% मतदान किंवा अ, 11 खासदार म्हणजे खासदाराच्या संख्येवर पण डिपेंड आहे किंवा 2 एकापेक्षा जास्त राज्यामध्ये जर खासदारांची संख्या जर जास्त निवडून आली, तरीसुद्धा त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना दर्जा मिळतो आणि एकाच घटक राज्यामध्ये 4% मते आणि काही आमदार जर निवडून आले, तर त्यांना सुद्धा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. प्रादेशिक पक्ष तुम्हाला जर माहिती आहे शिवसेना असेल, हे जे प्रादेशिक पक्ष त्या प्रदेशापुरते मर्यादित असतात. त्या घटक राज्यापुरते मर्यादित असतात. त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणतो. तर अशा पक्षांना मान्यता देणे, राजकीय पक्षांना त्यांचे पक्षचिन्ह ठरवून देणे, मग आपण चिन्ह जे म्हणतो ना, शिवसेनेचा धनुष्यबाण असेल, बी-जे-पीचा कमळ असेल, काँग्रेसचा पंजा असेल, हे सर्व निशाणी ठरवून देण्याचं कामसुद्धा
कोणाला करावं लागतं? निवडणूक आयोगाला करावं लागतं. त्यानंतरचं पॉइंट आहे उमेदवारांना अपात्र ठरविणे. म्हणजे आता आपल्याला माहीत आहे, की निवडणुकीला उभं राहायचं आहे, तर प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्र जाहीर करावं लागतं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली एकंदरीत सर्व कौटुंबिक माहिती, आपल्या संपत्तीची माहिती, ही सर्व माहिती अचूक द्यावी लागते आणि त्यामध्ये जर त्यांनी काही चूक केली किंवा चुकीची माहिती दिली, तर तेव्हा अशा उमेदवारांना अपात्र ठरवलं सुद्धा जाऊ शकतं. मग आता सध्या चर्चेमध्ये आहे धनंजय मुंडेंनी दुसरी बायको असून सुद्धा ते लपवलं. मग त्यांना त्यांची उमेदवारी त्यांना त्यांची आमदारकी रद्द करा, ही मागणी बी करत आहे सध्या. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी जर उमेदवार जे काही निकष आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर अपात्र ठरला, तर तशा उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार, त्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. ठीक आहे. त्यानंतर संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांना अपात्र ठरवणे. आता काही हे आहेत पहा, म्हणजे हे कधी अपात्र ठरतात, तर त्याचेही काही निकष आहेत. अपात्र ठरवण्याची काही ज्या बाबी आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत. जर निवडणुकीतील भ्रष्टाचाराबाबत न्यायालयाने किंवा निर्वाचन आयोगाने दोषी ठरवल्यास, म्हणजे निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे, की मोठ्या प्रमाणात उमेदवार काय करतात, पैशाचा गैरवापर करतात, पैशाचं वाटप करतात आणि हे जर सिद्ध झालं, की या उमेदवाराने निवडणुकीच्या काळामध्ये पैशाचं वाटप केलं, हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं, तर असा व्यक्ती किंवा असा उमेदवार निवडून जरी आला, तरी तो अपात्र ठरवला जातो. त्याची आमदारकी, त्याची खासदारकी जी काही असेल ती काढून घेतली जाते. त्यानंतर न्यायमंडळात दोषी ठरवून 2 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास, म्हणजे याचा अर्थ असा आहे, की एखाद्या उमेदवाराला 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली, तुरुंगवास झाला, तर अशा व्यक्तीला सुद्धा काय केलं जातं, अपात्र ठरवलं जातं. पण आपण असं म्हणतो, की बरेच राजकीय नेते 2 वर्षापेक्षा जास्त असतात, पण त्यांच्यावर दोष सिद्ध होत नाही. फक्त ते याच्यामध्ये असतात, काय म्हणतो आपण, चौकशीमध्येच एवढे वर्ष गेलेले असतात आणि नंतर ते त्यांच्यावरचा दोष नाहीसा होऊन ते दोषरहित बाहेर पडतात. आता आपलं परवाचंच उदाहरण बोलतो, छगन भुजबळ हे बरीच वर्ष जेलमध्ये होती आणि बाहेर आल्यानंतर त्यांचा निर्दोष ठरले आणि परत निवडणुका लढवल्या. आज ते एक राज्य सरकारच्या याच्यामध्ये मंत्रीसुद्धा आहेत. म्हणजे हे सर्व राजकारणामध्ये चालत असतं. पण नियमानं जर ते दोष सिद्ध होऊन जर 2 वर्षापेक्षा जास्त जर कालावधी त्यांना जर शिक्षा झाली, तर ते सुद्धा त्यांना अपात्र ठरवलं जातं. आणि निवडणुकीमध्ये जे खर्चाचं एक हे असतं, एक खर्च निश्चित केलेला असतो, की खासदारकीला किती रुपये खर्च करावेत निवडणुकीसाठी उमेदवाराने, आमदारकीसाठी किती खर्च करावेत, याचा एक निश्चित आकडा ठरवलेला असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त जर खर्च उमेदवाराने केला, हे जर सिद्ध झालं, निश्चितच होतोयच, हे व्यावहारिक आहे. पण ते जर सिद्ध झालं, तर अशा वेळेस मात्र ते अपात्र ठरवलं जातं. मग भ्रष्टाचार असेल, लाचलुचपत असेल, या कामातून कारणावरून एखाद्याला सरकारी सेवेतून कमी केलं असल्यास अशा व्यक्तीला सुद्धा निवडणूक लढवता येत नाही. परकीय असेल म्हणजे बाहेर देशातील असेल, वेडा असेल, दिवाळखोर असेल, तर सरकारी नोकरी असल्यास सुद्धा निवडणूक लढवता येत नाही किंवा उमेदवार होता येत नाही किंवा निवडून जरी आला, तरी ती नोकरी सोडावी लागते त्याला. म्हणजे अशा पद्धतीनं ते सर्व अपात्रता सांगितलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना अपात्र ठरलं जातं. तर आणि पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा अंशतः न्यायालयीन अधिकार म्हणजे याचा अर्थ असा आहे, की संसदेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात काही शंका, प्रश्न उद्भवल्यास याच्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. म्हणजे याच निवडणुकीसंबंधित कोणतीही तक्रार असेल, समस्या असेल, प्रश्न असतील, तर यासंबंधी वादविवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये नेले जातात आणि त्या ठिकाणी त्याचा निर्णय होत असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी निर्वाचन आयोगाची रचना कालच्या तासामध्ये आणि निर्वाचन आयोगाचे अधिकार आणि कार्य आजच्या या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर उद्याच्या तासामध्ये पुढचा घटक आपण घेऊया. या ठिकाणी थांबूया. काही शंका वगैरे असतील तर तुम्ही WhatsApp ग्रुपवर आपण चर्चा करूया. ठीक आहे. वेळेच्या अभावी आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. हां.